तर हॉर्सटायर युनिट फार ॲडव्हान्स्ड आहे टेक्नॉलॉजी, त्यामुळे आपल्याला नॅकला ग्रेडेशन कॉलेजला खूप चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. शास्त्रीय पद्धत असते ती पद्धत आम्हाला सगळ्यांना नियमावली कुणी घालून दिली तर डॉक्टर एस आर रंगनाथननी. आपल्या भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब अशी आहे की भारतात तर त्याचं पालन केलं जातं, पण जगातल्या अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया अशी जी मोठी राष्ट्र आहेत तिथं सुद्धा यांनी घालून दिल्या नियमावली तिथे पालन केलं जातं. म्हणजे भारतीय म्हणून यांनी किती मोठं काम केलेलं आहे लक्षात घ्या. ते बेसिकली एम ए इन मॅथ्स गणिताचे प्राध्यापक होते, शास्त्रज्ञ होते ते गणिताचे. पण आम्ही जसे लायब्ररीयन बाय ऍक्सिडेंट बनलो तसे ते सुद्धा त्यांना गुजरातचे जे तिसरे गायकवाड राजे होते त्यांनी त्यांना लंडनला पाठवलं की तिथे जाऊन तुम्ही ग्रंथालय शास्त्र किंवा तिथली ग्रंथालय कशी असतात त्याचा अभ्यास करा आणि भारतात तशा सेवा सुविधा चालू करा. तो पद्धतीने हे आहे. आता हा जो कॅटलॉग आपण केलाय, तुमचे जे पालक असतील ते जेव्हा शाळा महाविद्यालयामध्ये होते ना त्यांना कॅटलॉग कसा असेल, आपल्याकडे इथं पूर्वी एक कपाट होतं बघा, त्यात कार्ड होते म्हणजे पुस्तकाच्या नावाचं कार्ड कॅटलॉग म्हणतात. आता सगळा जमाना IT चा आलाय, त्यामुळे समजा तुम्ही इथे आलात, आता तिथे बाहेर पण बोर्ड लावलाय. आपल्या ग्रंथालयात आता आपण बोलतोय या मुवमेंट पर्यंत 35,687 एकूण पुस्तक आहे. तर आता तुम्हाला समजा एखादं पुस्तक स्पर्धा परीक्षेचं पाहिजे इंडियन पॉलिटी, मग एवढी सगळी कपाट एक 40 लावल्यात, त्यात शोधायचं कुठे? कारण अचूक वेळेला अचूक वाचकाला अचूक पुस्तक मिळायला पाहिजे. माहितीची गोष्ट काय, तुम्हाला त्या मुवमेंटला जर ते पुस्तक मिळालं नाही, परीक्षा झाली मग मी तुमच्याकडे ते पुस्तक घेऊन आले, त्या माहितीचा त्या पुस्तकाचा काही उपयोगिता आहे का त्याची? नाहीये. पुस्तक आपण खरेदी कशासाठी करतो? वाचकांनी वाचण्यासाठी, कपाटामध्ये ठेवण्यासाठी नाही. म्हणून हे सगळं शास्त्र आणलं गेलं. तुम्ही काय करू शकता, इथं आपला हा वेबसाईटचा कॅटलॉग आहे. हा कॅटलॉग तुमच्या मोबाईलवर पण उघडतोय. कसा दाखवतो? आता मॅचिंग दाखवतोय. कोणाकडे मोबाईल आहे का? तुमचा मोबाईल इथल्या वायफायच्या नेटवर्कला घ्यायचा, इथल्या वायफायला ॲडजस्ट व्हा. ज्यांच्या हातात मोबाईल आहे त्यांना तो त्यांच्या मोबाईलवर बघायचा. इथं तर आहे. कधी कधी काय होतं, इथला नंबर बघून मी आज 40 पर्यंत काय म्हणतो तर 30 एकोणचा 18 हे जे होते तुमच्या मोबाईलवर पण तुम्ही करू शकता. म्हणजे एवढी सिस्टीम आपण ऍडव्हान्स केली. आता तुमच्या वेबसाईटचे एखादं टायटल सांगा मला, कुठलेही आहे की नाही? म्हणून आपण ही सिस्टीम इंग्लिश मराठी दोन्हीकडे लावली. आता ग्रह हा एक शब्द छोटा मी टाकलाय, सगळं टायटल टाकलेला नाहीये. इथे काय करायचं, ऑलच्या ऐवजी आणि सबमिट. आता काय झालं बघा, मी जेव्हा सर्च केलं तर ज्या ज्या शीर्षकामध्ये ग्रह आहेत ते सगळे शीर्षक एकाखाली एक लिस्टेड झाले. त्यामुळे तुम्हाला मी एक असं सांगते, यू आर द डिजिटल सिटीजन, यू डोंट नीड टू डिपेंड ऑन अदर पीपल. तुमच्या मामा हे तुमच्यापेक्षा कमी शिकलेले आहेत की नाही? तुम्ही काय करताय, उलटा प्रवास आहे आपला. त्यांना म्हणताय मामा ते मला हे पुस्तक आहे का, हे नको व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतः येऊन तर इथं तुम्हाला जे पुस्तक पाहिजे ते टाकलं, इथं तुम्हाला ते दिसतंय. त्याच्या पुढे इथं व्ह्यू डिटेल्सचा ऑप्शन आहे. याला क्लिक केल्यावर काय होते, ते पुस्तक समजा आता माझ्याकडे पुस्तक शिल्लक आहे, पण मी तुम्हाला खोटं सांगितलं की मला ते तुम्हाला देता येत नाही. मी पुढं बोलते की नाही हे तुम्हाला पाहता येते. कसं पाहता येते, इथं जो पुस्तकाचा स्टेटस आहे तो काय दिसतोय, अवेलेबल दिसतोय. अवेलेबलचा अर्थ काय, पुस्तक तुम्हाला घेण्यासाठी उपलब्ध आहे. जर पुस्तक उपलब्ध नसेल तर तो स्टेटस काय होते, बाहेर गेला असेल तर इश्यूड असा येतो. ते पुस्तक आम्ही कॅन्सल रद्दबातल केला असेल तर तिथं राईट ऑफ असं येते. जर पुस्तक इथं उपलब्ध असेल आणि तुम्ही इश्यू करायला अलाव असेल तरच तिथं स्टेटस अवेलेबल येतोय. पण हे का होत नाही, कारण आपण ते पुस्तक सर्च करायचे कुठलेही परिश्रम घेत नाही, तिथे येतोय मग आपल्याकडे. लक्षात आलं का?